नमस्कार. आपल्या घाटात आपलं स्वागत आहे. 129 वॉर्डच्या भाजप उमेदवार अश्विनीमध्ये आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आपला कसा प्रचार चालू आहे आणि काय वाटतं तुम्हाला, कोण निवडून येईल? प्रचार चांगला चालू आहे विभागामध्ये. सगळ्याकडनं आम्हाला चांगला उत्स्फूर्तपणे असं सहकार्य मिळत आहे आणि मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी मी गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे आणि काम करत असताना अनेक प्रश्न या ठिकाणी भेडसावत आहेत आणि ही प्रश्न सोडवण्यासाठी मी गेल्या 15 वर्षापासून चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केलेले. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो पाण्याचा. या विभागामध्ये लोकांना पाण्याची खूप मोठी समस्या होती. अगदी म्हणजे लोकांना पाणी सुद्धा मिळत नव्हतं. लोक दूर दूर जाऊन पाणी आणायचे आणि म्हणून ह्या लोकांसाठी मी गेल्या 15 वर्षाच्या माध्यमातून 3 दिवसाचा इथे म्हणजे उपोषण केलं होतं आणि उपोषण केल्यानंतर ह्या ठिकाणी मी या लोकांना पाणी देण्याचा खूप मोठा परिश्रम होता माझ्यासाठी, तो मी पूर्ण केलेला आहे. अण्णाभाऊ साठे स्मारक बनते, ते लोक नाराज होते तुमच्यावरती, त्या व्हिडिओचा व्हायरल झाला होता. नाही, तो प्रकल्प खरं तर महाराष्ट्र शासनाचा आहे आणि तो खूप मोठा प्रकल्प आहे आणि प्रकल्पाचं काम करत असताना अण्णाभाऊ साठे हे लोकशाही म्हणजे अण्णाभाऊ साठे त्यांची कर्मभूमी आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी जे लोकांना जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जी संकल्पना महाराष्ट्र शासनाने जी होऊ घातलेली आहे त्या ठिकाणी त्या प्रकल्पाला कोणाचाही विरोध नाहीये. पण त्या ठिकाणी जे राहणारी लोक आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्याच ठिकाणी आम्हाला घर पाहिजे आहे आणि म्हणून काल मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना आम्ही या ठिकाणच्या लोकांच्या ज्या यातना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केलाय आणि म्हणून काल मुख्यमंत्री साहेबांनी ऑन दी त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी त्या प्रकल्पग्रस्तांना स्थानिक जागेवरतीच त्यांचं हक्काचं घर मिळवून देणार असं त्यांनी भाषणामध्ये सांगितलं. आणि ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री महोदय आणि आमचे आमदार महोदय आणि माजी खासदार मनोजभाई कोटक यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना कळवलं होतं आणि त्यांनी जो आम्हाला शब्द दिलेला आहे तो पूर्णपणे विश्वासात उतरवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. निवडून आल्यावरती या विभागामध्ये माझं विजन एकच असणार आहे. या ठिकाणी आरोग्यविषयक महत्वाचे सल्ले की जेणेकरून आरोग्य सगळ्यांचं मजबूत असायला पाहिजे आणि या विभागाचा विकास या ठिकाणी यंग जनरेशन आहे, ह्या यंग जनरेशनना शिक्षित करण्यासाठी माझ्याकडे लायब्ररी नाही आणि लायब्ररी ही आधुनिक दर्जाची असायला पाहिजे, ते मी करण्याचा माझा संकल्प आहे. या ठिकाणी महिला वर्ग आहे, महिला सक्षमीकरण करण्यासाठी, महिलांना उद्योगमुख करण्यासाठी हे जे आमचे संकल्पना आहे ते आम्ही सत्यात उतरवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करणार आहे. मुळात म्हणजे ह्या ठिकाणी जो हा संपूर्ण अति दाट लोकवस्तीचा वर्ग आहे, या ठिकाणी जे मुलं व्यसनाधीन होत आहेत यांच्यासाठी माझा पूर्ण प्रयत्न असणार आहे की या मुलांना आपलेपणा, त्या मुलांना त्यांचे आई वडील काम करत असतात, ते घरी नसतात, त्याच्यामुळे मुलं आई वडिलांपासून वंचित राहतात आणि मग ते काही ना काही व्यसनाधीन असलेल्या लोकांच्या आहारी जाऊन ते स्वतः व्यसनाधीन. म्हणून ह्या मुलांना मी व्यसनमुक्त करण्यासाठी आमची एक मोठी संकल्पना आहे या ठिकाणी की जेणेकरून मुलं आपले राहतील, आपल्या मुलांना आपलं कसं करता येईल आणि त्यांना व्यसनमुक्ती करून त्यांना पुन्हा सुशिक्षित आणि शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभं करण्याचा आम्ही हा संकल्प करत आहोत. शेवटचा प्रश्न आहे, लोकांनी तुम्हालाच का मतदान करावं? लोकांनी मला ह्याच्यासाठी मतदान करावं कारण ह्या विभागामध्ये जे उमेदवार उभे आहेत ते RTI मास्टर आहेत. त्यांनी अनेक लोकांचे घरं पाडण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केलेला आहे. काही लोकांनी ते लोकांच्या पोटावरती पाय मारलेला आहे. काही लोक अगदी म्हणजे म्हणतात ना उपाशी तपाशी राहून त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला होता. अशा लोकांना व्यवसाय करूनही देत नाही. मग अशा लोकांना निवडून देणं कितपत योग्य आहे? अण्णाभाऊ साठे स्मारक तिथे प्रकल्पग्रस्त होती, त्यांनी असा सुद्धा आरोप केला होता की माजी नगरसेवकांमुळे आमचे हाल झाले. बघा, मुळात म्हणजे अण्णाभाऊ साठे जे स्मारक आहे हे प्रशासनाने ह्या ठिकाणी होऊ घातलेलं आहे. ज्या प्रकल्पाचा अभ्यास परिपूर्ण होणं महत्वाचं आहे, ज्या प्रकल्पाचा अभ्यास जर मी केला नाही तर मी तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही. पण त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं कर्तृत्व, त्या ठिकाणी त्यांचं काहीतरी दातृत्व आहे आणि त्या ठिकाणी प्रकल्प तो होणं आवश्यक आहे आणि ते समजून घेतल्यानंतर मला असं कळलेलं आहे की त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना त्याच ठिकाणी प्रस्थापित करावं असं मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी भाषणामध्ये सांगितलं, जेणेकरून तितकेच अण्णाभाऊ साठे सुद्धा हे एक साहित्य रत्न म्हणून त्या ठिकाणी अजरामर आहेत, म्हणून प्रकल्प त्या ठिकाणी होईल.